आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर विरोधक आक्रमक. नरेंद्र मोदी तरुणाविरोधी असल्याचं राहुल गांधी यांचा हल्लाबोल. सरकारला चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन. राजधानीमधील आंदोलन पेटल्यानंतर सरकारला जाग. सीजेपी शिष्टमंडळासोबत जेपी नड्डांची चर्चा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये 3.5 तास चर्चा. प्रधान राजीनामा देणार का, याकडे लक्ष. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच. पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. तरुणांच्या आंदोलनाला रितेश जेनेलियाचा पाठिंबा. आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. तरुणाईचा आवाज ऐकला पाहिजे, रितेशची पोस्ट. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून संसद तापली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पहिल्याच दिवशी कामकाज नाही, तर आजचा दिवसही प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची मंगलमिलन बैठक. मोदींच्या नेतृत्वात पार पडणाऱ्या बैठकीकडे लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरणात पुन्हा लातूरमध्ये चौकशी. केमिस्ट्रीचे आणखी 2 प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर. आर्थिक व्यवहारांच्या साखळीची तपासणी केली जाणार. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. राज्यातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार. राज्यात विद्यार्थी आंदोलन जोर धरत असताना बैठकीमध्ये काय चर्चा होणार, याकडे लक्ष. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आता तंबाखू खाणाऱ्यांना नो एंट्री. सभागृह नेते गणेश खडकर यांची ठरावाची सूचना मंजूर. पुणे व्यावसायिक आत्महत्या प्रकरणात दंगेकरांची अटकपूर्व जामिनाची सुनावणी पुढे ढकलली. पोलिसांनी म्हणणं न मांडल्यामुळे उद्या सुनावणी होणार. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार, तर मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. जुलैमधील दमदार पावसानं रायगडची पाण्याची चिंता मिटली. जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणं ओव्हरफ्लो. धरणातील उपयुक्त पाणीसाठा पोहोचला 90%. उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना. जम्मू काश्मीरमध्ये मृतांचा आकडा 23 वर.